मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक मोठा पॅकेज ही जाहीर करण्यात आलेला आहे। हे पॅकेज काय आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 1851 कोटी रुपयाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मागच्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते। या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने 1851 कोटी रुपयाची मदत ही जाहीर केली असून त्यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या अधिवेशनात केली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिलासा हा मिळणार आहे। गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे सुरू असून 32 पैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। विदर्भ मराठवाड्यातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, परभणी या जिल्ह्यातील पंचनामे हे सध्या बाकी आहेत। या नुकसानीमध्ये एकूण 9,75,059 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। यासाठी 2000 कोटीची रक्कम जी आहे ती देय आहे। सध्याच्या SDRFच्या निकषानुसार 1175 कोटी रुपयाची मदत द्यावी लागली असती। सरकारने 1851 कोटी रुपयांची मदत ही जाहीर केली आहे। ही रक्कम MHA-DBTद्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा केली जाणार अशी माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी सभागृहात दिली आहे। तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे तेही बघूया। जिरायत शेतीसाठी शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत। बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना 27,000 प्रति हेक्टर, तर बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर एवढी मदत ही शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। त्याचबरोबर जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान इतर नैसर्गिक संकटामुळे शेतमालांच्या झालेल्या नुकसानीसाठी 1,757 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी सभागृहात दिलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण बघितलं की शेतकऱ्यांना जी आहे मोठ्या प्रमाणात पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे। तर हे पॅकेज जाहीर झालेलं असूनही तर आपण बघत आहोत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग लवकर होत नाही आहे। त्यामध्येही अनेक समस्या येत आहेत। पीक विम्याबाबत आपण विविध व्हिडिओ बनवले आहेत। अशा समस्यांचा उहापोह हा विरोधकांनी सभागृहात केलेला आहे। तर विरोधकांचं नेमकं काय म्हणणं होतं तेही आता आपण बघून घेऊया। मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेली जी काही मदत आहे ती खूप कमी आहे। पूर्ण पिके वाया गेलेल्या असताना सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना एकरी केवळ 5 ते 5,500 रुपयाची मदत मिळणार आहे। हे आकडे बघितले तर नुकसान भरपाईचा मेळ बसत नाही, म्हणून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। तर मित्रांनो, येथे विरोधक हे सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जे आज सत्तेत आहेत ते कधी विरोधात असतात आणि विरोधात गेल्यावरतीच शेतकऱ्यांचा कळवळा हा विरोधकांना असतो। शेतकऱ्यांचं कोणतंही सरकार नसतं, शेतकऱ्यांचं सरकार जे विरोधात असतं ते शेतकऱ्यांची बाजू मांडत असतं, पण ते ज्यावेळेस सत्तेत जातात त्यावेळेस तेही शेतकऱ्यांचं बाजू घेत नाहीत। तर आपण बघितलं की शेतकऱ्यांना हेक्टरी म्हणजे 2.5 एकरला 13,600 रुपये एवढा जिरायतीसाठी मिळणार आहे, तर बागायतीसाठी 27,000 रुपये, तर बहुवार्षिक पिके म्हणजे फळबागा वगैरे असतील तर त्यांना 36,000 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे। तर 1000 एकरी खर्च काढला तर यामध्ये शेतकऱ्यांची नांगरट आणि बिया भरणही होत नाही। असाच शेतकऱ्यांचा यामुळेच जो काही असेल ते सरकारवरती रोष असतो। तर मित्रांनो, आपल्याला ही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत आणि शासनाकडून जे काही ॲक्च्युअल शेतकऱ्यांना किती रक्कम मिळत आहेत आणि शेतकऱ्यांचं खरोखर या ज्या मिळणारी रक्कम आहे यामध्ये काही होऊ शकतं का, आपण नक्कीच कमेंट करून सांगा। आपले काही मत असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा, आपलं स्वागत केलं जाईल। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे की शासनाकडनं जी आहे ती शेतकऱ्यांना 1851 कोटी रुपयाची मदत ही जाहीर करण्यात आली आहे। त्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे ती ज्या शेतकऱ्यांचे
पंचनामे झाले होते आणि त्यांची नुकसान भरपाई नोंदली गेली होती, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यायची। तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा नुकसान भरपाईविषयीचा गारपिटीबाबतचा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी। या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशीच माहिती PDF GR आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।